बदलापुरात भाजपचे नगरसेवक प्रफुल्ल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य शिबिर आणि त्यासोबतच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माधवबाग असू द्यात किंवा इतर तुम्हाला तपासणी करायची असेल तर ती तुम्हाला करता येणार आहे. आपण सध्या बघत असाल तर या आरोग्य शिबिराला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत डॉक्टर स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विचारणा या ठिकाणी केली जाते. त्या व्यतिरिक्त दुसरीकडे तुम्ही बघत असाल तर सकाळपासूनच रक्तदान शिबिराला गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि जास्तीत जास्त रक्तदान व्हावं यासाठी प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. आपण बघत असाल प्रत्येक वेळी वाढदिवसानिमित्त प्रफुल्ल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोरे मंगल कार्यालय या ठिकाणी अशाच पद्धतीची शिबिरं जी आहेत ती राबवली जातात आणि यंदाही आपण बघितलं तर हा वाढदिवस जो आहे तो सामाजिक उपक्रम राबवला जातोय. एकीकडे आपण बघत असाल तर या रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे तर आरोग्य शिबिर सुद्धा पार पडणार आहे. एवढंच नाही तर एकंदरीत आज सायंकाळच्या सुमारास गुणगौरव सुद्धा किंवा विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप जे आहे ते सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे रक्तदानासाठी आपण बघत असाल अनेक तरुणांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आज पूर्ण दिवस हे रक्तदान शिबिर या ठिकाणी पार पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाला रक्तदान करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आपण बघत असाल तर काही दिवसांपूर्वी निवडणुका पार पडल्या होत्या आणि या निवडणुकांमध्ये त्यांनी चांगलीच बाजी जी आहे ती या प्रभागातून मारली होती आणि चांगलं मतदान त्यांना मिळालं होतं. परंतु ज्यावेळी ते नगरसेवक नव्हते तेव्हा सुद्धा त्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम जे आहेत ते राबवले जात होते आणि वाढदिवस जो आहे तो सामाजिक उपक्रम राबवूनच साजरा केला जात होता. आता सुद्धा माधवबागच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिर जे आहे ते राबवलं जात आहे आणि अनेकांची तपासणी जी आहे ती इथे केली जाते. सध्या पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे कुणाला म्हणजे जर व्हायरल इन्फेक्शन असू द्यात किंवा इतरही हृदयरोग असू द्यात, मधुमेह असू द्यात, उच्च रक्तदाब असू द्यात, या त्रासाला जर तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर एकंदरीत तुम्ही आज इथे तपासणी जी आहे ती करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मोफत नेत्र तपासणी सुद्धा त्याचं सुद्धा आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. प्रफुल्ल मोरे आपल्यासोबत असेल, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. आज वाढदिवस आहे, नेहमीप्रमाणे यंदाचा वाढदिवस सुद्धा सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातोय. काय सांगेल? आज 3 जुलै माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर, हेल्थ चेकअप, आय चेकअप, डेंटल चेकअप, पूर्ण बॉडी चेकअप हे सर्व कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे मी रक्तदान शिबिर हा आयोजित करतोय. साधारण 12-13 वर्षापासून शिबिर आयोजित करतो आणि गरजूंना खूप याची मदत होते. त्यामुळे रक्तदान हे जीवनदान हे बोलतात ते खरंच आहे. त्यामुळे मी एक काहीतरी समाजासाठी एक छोटीशी मदत म्हणून हे रक्तदान शिबिर आयोजित दरवर्षी करतो. आज संध्याकाळी सुद्धा एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. काय स्वरूप आहे त्या कार्यक्रमात? आज संध्याकाळी कार्यक्रम गुणगौरव सोहळा आणि वही वाटप. आज शालेय मुलांना वही वाटप, गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करणार आहे. परत 10वी आणि 12वीच्या मुलांना गुणगौरव सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. तसंच संध्याकाळी त्यानंतर अभिष्ट चिंतन सोहळा होणार आहे. ओके. आज आतापर्यंत 35-40 जणांचं ऑलरेडी झालेलं आहे. माझा टार्गेट आहे 150 लोकांचं टार्गेट आहे. 150 ब्लड बँक आज इथे होतील असं माझ्या अपेक्षा आहे. माझी ओके. कशा शुभेच्छा देत आहे आणि या शिबिरासोबत मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप सुद्धा आहेत. काय सर्वात पहिले आमचे जे कार्यसम्राट नगरसेवक प्रभाग क्रमांक 18चे जे नगरसेवक आहेत प्रफुल्ल मोरे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज आमची त्यांच्यासोबत मागच्या 8 दिवसापूर्वीच बैठक झाली. ते बोलले की ह्या वेळेसचा जो माझा वाढदिवस आहे हा सामाजिक उपक्रम आणि जनतेला
फायदा होईल अशा या दृष्टीतून आपण करूयात म्हणून आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प ठेवला. दरवर्षी ते ठेवतातच. माधवबागतर्फे आम्ही आरोग्य शिबिर पण ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर दंतचिकित्सा शिबिर, हे सगळं मोफत आहे. आणि त्याच्यानंतर आमचे जे लाडके आहे साकीबभाई गोरे यांच्या माध्यमातून आम्ही देवाभाऊ चष्मा हा जो त्यांचा संपूर्ण देशाभरात चाललेला जो उपक्रम आहे हा मी यशस्वीरित्या राबवत आहोत. आज सकाळपासून कमीत कमी 200 ते 250 लोकांनी मोफत त्याच्यापेक्षा जास्तच असेल, ह्या लोकांनी 200 ते 250 लोकांनी मोफत नेत्रदान शिबिर आणि मोफत चष्म्याचा लाभ घेतलेला आहे. आज संध्याकाळपर्यंत कमीत कमी 1000 ते 1200 लोक मोफत चष्म्याचा लाभ घेतील असा आम्हाला अंदाज आहे. तसं आजही तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की तिथे लोकांची लाईन लागलेली आहे. हे सगळं आमचे लाडके नगरसेवक प्रफुल्ल मोरे साहेब यांच्या प्रेमापोटी सगळे इथे आलेले आहेत. मी आलेल्या सगळ्या नागरिकांचं आणि पत्रकार बंधूंचा पण मी आभार मानतो की आज तुम्ही इथे येऊन आम्हाला कव्हर केलं, त्याच्याबद्दलही तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. किती वाजेपर्यंत हे शिबिर साधारण? शिबिर 3 वाजेपर्यंत आम्ही ठेवलेलं आहे, पण नागरिकांचा प्रतिसाद जर उत्तम मिळाला, आरोग्य शिबिर तर आज एवढा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे की त्यांनी त्यांचा टाइम स्वतःहूनच एक्सटेंड करून ते बोलले आम्ही 7 वाजेपर्यंत थांबतो. साकीबभाई गोऱ्यांशी सकाळी बोलणं झालं, ते बोलले की वैभव उत्तम प्रतिसाद आहे. मी 9-10 तू सांगशील तोपर्यंत जोपर्यंत तुमचा शेवटचा नागरिक जात नाही तोपर्यंत मी आज नेत्रदान शिबिराचा तुम्हाला इथल्या नागरिकांना लाभ मिळेल या प्रमाणचं नियोजन मी करतो. ठीक आहे. अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपण बघत असाल तर हे शिबिर या ठिकाणी पार पडते. आज पूर्ण दिवस तर या शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आपण आता नेत्र तपासणी शिबिर सुद्धा इथे पार पडतंय. या नेत्र तपासणी शिबिराला सुद्धा सकाळपासून नागरिकांची, म्हणजे पाऊस जरी पडत असला तरी सकाळपासून नागरिकांची गर्दी असलेली पाहायला मिळते. आणि एकंदरीत या शिबिरासाठी फक्त रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा जर आपण बघत असाल तर एकंदरीत महिलांचा सुद्धा सहभाग आहे. त्यामुळे महिला सुद्धा या ठिकाणी रक्तदान करताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणतात रक्तदान हे श्रेष्ठ दान, आणि हेच रक्तदान करण्यासाठी खरं तर तेवढ्याच पद्धतीने महिलांचा सुद्धा सहभाग आहे. या व्यतिरिक्त आपण इथे नेत्र चिकित्सा, नेत्र तपासणी तुम्हाला करायची असेल किंवा मोफत तुम्हाला चष्मा हवा असेल तर त्यासाठी ही रांग तुम्ही बघत असाल किंवा ही गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे. अर्थात आपण बघत असाल तर देवाभाऊ चष्मा जो अगदी कमीत कमी रुपयाला साकीब गोरे यांच्या माध्यमातून दिला जातोय. सो इथे तपासणी या ठिकाणी केली जाते आणि ही ह्याचं आयोजन आज पूर्ण दिवस जास्तीत जास्त वेळ करण्यात येणार आहे. जोपर्यंत नागरिक इथे येतील तोपर्यंत हे शिबिर पार पाडलं जाईल अशी माहिती नगरसेवक प्रफुल्ल मोरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे एक चांगली संधी बदलापूरकरांसाठी आणलेली आहे. आणि आज चष्म्याचं सुद्धा वाटप जे आहे ते करण्यात आलेलं आहे. नेत्र तपासणी आता केलेली आहे. चष्म्याचे काही चार्जेस वगैरे घेतले? मोफत? नाही, मोफत आहे आणि भरपूर उदंड प्रतिसाद आहे. लाईन लागली बाहेर. त्याची हे नेत्र तपासणीचं कसं, म्हणजे तपासणी वगैरे कशी आणि चष्मा वगैरे कसं? चष्मा मला असं वाटतं हा दुकानात मिळणार नाही आणि लोकांना फ्री मध्ये इथे मिळत आहे. आणि त्यांनी डोळे चांगल्या प्रकारे तपासले. परत मी माझ्या आधी इथे ज्या येऊन गेल्यात ना त्यांना बघितलं, त्यांना आय ड्रॉप देखील त्यांनी सजेस्ट केला आहे चांगला. नेत्र तपासणी सुद्धा आणि मोफत चष्मे वाटप केले जातात. काय सांगा? आज गरजूंना खूप, म्हणजे नागरिकांची परिस्थिती नाही की डोळ्याचा उपचार करणं, चष्मा विकत घेणं, त्यासाठी हा मोफत कार्यक्रम केलेला आहे. आज याच्या व्यतिरिक्त जर कोणाला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं असेल तेही आपण मोफत करून देणार आहे साकीब गोरे यांच्या माध्यमातून. धन्यवाद सर दिलेल्या माहिती संदर्भात. आणि हे किती वाजेपर्यंत? हे रात्री 10 वाजेपर्यंत चालू आहे. हो, इथेच आहे. ठिकाण हेच आहे बदलापूर पूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कमान आहे तिथून आतमध्ये आलं मोरे मंगर कार्यालयाच्या बाहेरच आहे. मोफत नेत्र तपासणी आहे. चष्म्यांचं सुद्धा तुम्ही बघत असाल अनेक चांगले, म्हणजे कोणताही तुम्हाला नंबर असेल तुमची तपासणी इथे केली जाणार आहे आणि मोफत चष्म्यांचं वाटप जे आहे ते इथे केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या शिबिराचा चष्म्याची क्वालिटी बघा कसं आहे. फ्लेक्सिबल आहे, अनब्रेकेबल चष्मा आहे. त्यामुळे नागरिकांनी हा चष्मा वापरावा. बरोबर. आणि काय बरोबर बोलत सुरुवातीला की असा चष्मा कुठे मिळणार नाही, ते कारण हे होतं यामागचं.
आज 10 वाजेपर्यंत याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या शिबिराचा लाभ नक्की घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट भक्ती केंगरसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर.